नमस्कार मित्रांनो, हा जो बंच तुम्ही पाहताय, हे झाड माझ्याकडं एस-एस-एनच्या प्लॉटमध्ये मिक्सिंग आलेलं आहे सोनाकाचं. आता ही साधी सोनाक का सुपर सोनाक आहे ते मला माहीत नाही. पण मी दरवर्षी या प्लॅन्टचे बंच स्ट्रक्चर पाहत असतो. याचं बंच स्ट्रक्चर हे जे आहे ना, सुरुवातीपासूनच ह्याला वरून रॅचेस एकदम सुंदर मिळतात आणि बंच स्ट्रक्चर ह्याचं मोठं असतं मित्रांनो. आणि अशाच प्रकारे सोनाकाचं जसं बन स्ट्रक्चर असतं तसंच माणिकचमनचं पण वेगळं बन स्ट्रक्चर असतं. कमी जी-एमध्ये सोनाका जसं स्ट्रेच करते तसं माणिकचमन कमी जी-एमध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग त्या ठिकाणी मिळत नाही. माणिकचमन थोडंसं वाटतं की थॉम्सनच्या जवळपास आहे. सो तिथं तुम्हाला गळ पण मिळणं थोडंसं अवघड होतं आणि तिथं त्या ठिकाणी नॅचरली पॉईंट पण तुम्हाला कमी मिळतो. तशाच प्रकारे जर सोनाकात बघितलं तर बंच स्ट्रक्चर फार व्यवस्थितरित्या इथं फुलून येतं आणि या ठिकाणी बेरी अलॉंगेशन पण तुमचं व्यवस्थितरित्या थिनिंग नॅचरल झाल्यामुळं बेरी अलॉंगेशन पण व्यवस्थित त्याच्यामध्ये येतं. आता या झाडावरले पूर्णच बंच जे आहेत असेच स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहेत आणि अशाच प्रकारचं माणिकचमनचं एक झाड आहे माझ्याकडे. मी तिथले ऑब्झर्वेशन तुम्हाला टाकतो मित्रांनो. हे माणिकचमनचं प्लांट आहे. याची ग्रोथ बघा तुम्ही, याचा शेंडा बघा हे कुठून आले, याची कॅनोपी ग्रोथ पण एवढी फास्ट आहे आणि याच्यावर बंच पण भरपूर आहेत. पण याच्यामध्ये बंच स्ट्रक्चर जे आहे ना ते आपल्याला मिनिमम मिळतं याच्यामध्ये. म्हणजे बंच स्ट्रक्चर मोठं असतं पण त्याचे रॅचेस आणि अंगऱ्या फार जास्त फुलत नाहीत जशा सोनकामध्ये फुलतात. माणिकचमन कमी दुसऱ्या कुठल्याच व्हरायटीमध्ये माणिकचमनमध्ये बंच स्ट्रेचिंगला थोडीशी अडचण येते. म्हणजे हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे, मी म्हणत नाही हेच करेक्ट असेल, पण अशा प्रकारे दिसलं मला. हे मी पाहिलं की याच्यामध्ये बंच स्ट्रक्चर जे आहे ते जास्त जी लागतो आणि हे फार दमानं स्ट्रेच करतं. जसं सोनाका किंवा इतर व्हरायटी फास्टमध्ये करतात तसं माणिकचमनमध्ये होत नाही आणि थोडंसं बंच स्ट्रक्चर याचं डिफरंट असतं. मित्रांनो, या बाबतीत तुमचे काय ऑब्झर्वेशन आहेत का? माझा हा गैरसमज आहे, मला नक्की सांगा मित्रांनो. सो व्हरायटी वाईज जी एच्या प्रॅक्टिसेस थोडेसे डिफरंट असावं लागतात असं मला वाटतं. आता तीच जर आपण एस-एस-एनला आलो तर एस-एस-एनचं असं. सो डिफरंट व्हरायटीजमध्ये डिफरंट प्रॅक्टिसेस आपल्याला करण्याची गरज आहे का? असेल तर त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे मित्रांनो. थँक्यू.